मुलीकडे गेलेत. तू 5वी सवासनी ते आता उमायला सांग, बाकी कुणाला बी बोलू. आम्ही येतो. काय प्यास गपुरी, असेच रोज कसले तरी निमंत्रण कर, म्हणजे आपल्याला रोज खाऊ भेटन. तुला खाऊ दिसतोय आणि मला याचा गोड लागलाय की 5वी सवासण कोण. तू गा कोणाला बोलू नको, दूर गेलाय विचार मग बोलू. अरे हे पोरांनो, अरे हे सापडले रे देवा, सापडले. अरे कुठे कुठे पळता रे तुम्ही? शोधून शोधून आला की रे माझ्या पायाला गोळा बनतो मी. अरे तुमच्या शकू मावशीकडे गेलो, तुमच्या बायजा मावशीकडे गेलो, पण तुम्ही ओझ्याला पाय लावून पळता की रे? जीव आला की रे मेका कुटीला म्हणतो मी. तुम्हाला कसं कळलं की आम्ही तिथे होतो? ते तुझ्या आई आणि आप्पांनी. उमाई आणि आपण तर हेच म्हणाले ते गेलेत म्हणून आमंत्रण करायला. सखू, हे काका खोटा बोलतात. आपण निमंत्रण द्यायला गेलो होतो आणि आमंत्रण बोलतात. अरे बेदाण्या, शब्द चुकला असेल रे, पण अर्थ तोच की रे. पण उमाई आणि आप्पा कुठे भेटले तुम्हाला? अयो किती त्या चौकशा. त्या तुझ्या आई आणि आप्पांनी वाड्यावर बोलवायला सांगितलंय म्हणून आलो. यायचं नसेल तर तसं सांगा, मी जातो. पण मला आप्पांनी बोलवलंय कशासाठी? ते तुला बक्षीस द्यायचे होते. ते तुझ्यामुळे शास्त्री बुवा आले आणि मालकांचा जीव वाचला म्हणतो मी. ते म्हणून मालक तुझ्या वडिलांचा सत्कार करणार होते, पण तेच म्हणाले ज्याचं श्रेय त्यालाच द्या की. हो म्हणजे? अरे किती प्रश्न विचारशील रे बेदाण्या. अरे सखूमुळे शास्त्री बुवा आले आणि मालकांचा जीव वाचला म्हणून हिचे आप्पा म्हणाले की हिचा सत्कार करा म्हणून आलो, कळले? बरं, आप्पांनी बोलवलं असेल तर मी येते. चला चला. अयो ए बेदाण्या, तू कुठे रे? चला. मी बी येणार. जिथे सखू तिथे मी तिचा सांगाची. हो, पांडू माझं सांगाती. जर तो नसेल येणार तर मी पण नाही येणार. चला रे बाबा, चला आपण लवकरच चला. काय रे हातात, काय रे तुझ्या बेदाण्या? गु फुटाने बघू. बघा. छानस लुगडं आणि चोळी घेऊन या. केलेल्याची जाणीव आहे आम्हाला. विठुराया, मालकासनी अशीच सद्बुद्धी दे. आज माझ्या वागण्याचं मोल कळलं म्हणायचं. मानाने मला लुगडं द्यायलेत. केवढं मानानं वागवलं तरी पुरेस आहे मला. मनातले मांडे मनातच ठेवा गोदाबाई. मारे लुगडं लावून बघताय अंगाला? हा, आणि लुगडं तुमच्यासाठी नाहीच आहे, आपल्या होणाऱ्या नव्या सवतीसाठी आहे. जीव वाचवला ना तिनं काल मालकांचा, म्हणून कौतिक करायचं. हरकत नाही. हारून बिलही खुलून दिसल सखूला. काय कौतिक चाललंय त्या सखूचं? काल माझ्या अंगावर वरडलीस आणि तिच्या घरी गेलीस. अगं सवत होऊन उरावर बसणारे आपल्या. हे बघ, काल कुकू वाचवणं महत्वाचं होतं म्हणून तिच्या घरी गेलते. आणि सवत म्हणूनच तिला. सवत झाली नाही अजून ती. काय शिंग उडलेत. आज लुगडा चोळी देऊन कौतुक करताल, उद्या डोरला घालतील. मालक आपला शब्द खरा केल्याशिवाय राहत नाही, माहित आहे ना तुला. तरी बी तिचंच कौतिक करायचंय. त्याचा विचार कशाला करतेस तू? तिनं कुकू वाचवलं आपलं ते बघ, नाहीतर आज काय परिस्थिती असते. सवत म्हणून नाही, पर त्यासाठी तरी तिचं कौतुक व्हायलाच पाहिजे. मालक करू देत नाही तर नको करू देत, आपण करायच पाहिजे. गोदा,
आणलं वा 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 सुरेख 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 लुगडं आणि चोळी जी नेसणार तिला शोभून दिसल. मुद्दाम मला लागल असं बोलतात काय? ठीक आहे, गावल मला बी संधी गावल. मालक आम्ही आलो मालक आम्ही आलो. आली आली आमची सावित्री आली. या या सगूबाई या या. दामू मामा, उमाई आणि अप्पा कुठे आहेत? अय्यो मालक, ते शिवप्पा आणि हिची आई कुठे आहे म्हणतो मी. तिला जो शोधते होते ते इथे आले होते ना. नाही म्हणजे त्यांनी तर सांगितले की ज्याचं श्रेय त्याला दिलंच पाहिजे की हो, म्हणूनच घेऊन आलो यांना म्हणतो मी. आलते आलते. पण तू इथं येईपर्यंत ते दुसरं काहीतरी काम कोणी येणार म्हणले. येतील येतील ते येतील. ये ये बस इकडं आमच्या बाजूला बस. ये शोधते काही आता सखोला कशी रोखू मी. या या बसा या. तिथं जवळ बसून बोलायची काय गरज. म्हणजे सखू चल तुला खाऊ देते. अहो मालकांना लहान मुलं आवडतात. अरे खाऊ इथंच द्या की. हा सगूबाई तुम्हाला झोपा आवडतो ना? या इथे बसा, आमच्या बाजूला बसा आणि खा. या. तुम्हाला विंच चावलं होतं ना? तुमची तब्येत कशी आहे मालक आजोबा? आजोबा नाही म्हणायचं आम्हाला, नुसतं मालक म्हणा. या 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 इकडे बसा या.